मे महिना हा परीक्षांचे रिझल्ट्स येण्याचा आणि आपल्या मुलांचं यश सेलिब्रेट करण्याचा महिना असतो. त्यासाठी पटकन घरच्या घरी होणारा हा राजेशाही सोनेरी शिरा कसा करायचा ते बघूया. पाऊण वाटी तूप घेतलं मी एका जाडबुडाच्या कढईत आणि 10-15 काजूचे तुकडे त्यात घातले आहे. ते चांगले लाल होईपर्यंत मी परतून घेणार आहे. ज्या वाटीने तूप घेतलं होतं त्याच वाटीने वाटीभर रवा घेतला आहे आणि हा आता या तुपामध्ये चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तूप जरा सढळ हातानेच वापरावं या शिऱ्यासाठी, म्हणजे रवा चटकनही भाजला जातो आणि शिऱ्याची चवही खूप अप्रतिम लागते. रवा आपला गुलाबी रंगावर भाजला जातोय. एकीकडे मी 1 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं एकत्र करून ते तापायला ठेवलेलं आहे. ते आपण उकळून घेणार आहोत. साध्या शिऱ्यासाठी आपण दुप्पट किंवा तिप्पट दूध पाण्याचं मिश्रण घेतो, पण ह्या शिऱ्यासाठी मी थोडंसं कमी घेतलं आहे, कारण यात आपण भरपूर असा हापूस आंब्याचा रस घालणार आहोत. शिरा अगदी मस्त होणार आहे आपला. रवा बघा किती सुरेख गुलाबी रंगावरती भाजला गेला आहे. आता यामध्ये आपण उकळून घेतलेलं दूध पाण्याचं मिश्रण घालायचं आहे. यावर झाकण ठेवून हे आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. रवा पूर्ण शिजल्याशिवाय त्यामध्ये कधीही साखर घालू नये. रवा छान भाजला गेला असला की मस्त फुलतो. आता झाकण ठेवून एक 5 मिनिटांमध्ये हा शिजला गेलेला आहे. सध्या जरी थोडासा कोरडा वाटत असला तरी आपल्याला हा असाच हवा आहे, कारण ह्यात आपण भरपूर आंब्याचा रस आणि आंब्याच्या फोडीही घालणार आहोत. मग त्याचं मऊ लुसलुशीत आपल्याला हवं तसं टेक्स्चर तयार होईल. पाऊण वाटी साखर घालते मी यामध्ये. साखर थोडीशी कमीच घालायची आहे, कारण आंबा पण आपला खूप गोड आहे. शिवाय आंब्याच्या फोडीही आपण यामध्ये घालणार आहोत. आता या रव्यामध्ये साखर एकजीव होऊन ती विरघळेल आणि मग थोडीशी शिजल्या गेली की त्यानंतर आपण ह्यात आंब्याचा रस घालणार आहोत. साखर विरघळली आहे. आता त्याच वाटीने अगदी गच्च भरून आपण हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे. इतका सुंदर रंग आहे या हापूस आंब्याचा. यात आपण केशर वगैरे काहीही घालणार नाही आहोत. याचा नैसर्गिक रंगच बघा इतका सुरेख येणार आहे या शिऱ्याला. आणि आज या शिऱ्यामध्ये मी वेलदोड्याची पूड, जायफळ, केशर असं काहीही घालणार नाही आहे, कारण मला हा शिरा फक्त आणि फक्त आंबामय हवा आहे. दुसऱ्या कुठल्याही फ्लेवर्सनी आंब्याची चव थोडीशी मारली जाते, त्यामुळे मी ह्यात दुसरं काहीही न घालता फक्त आणि फक्त आंबामय हा शिरा करणार आहे. सध्या थोडंसं सैल वाटतं आहे, पण एक 5 मिनिटांमध्ये तो छान मिळून येतो. रवा आंब्याचा रस चांगला शोषून घेतो. यामध्ये थोडेसे किसमिसही घालायचे आहेत आणि आता यावर आपण झाकण ठेवणार नाही आहोत. अर्धी वाटी आंब्याच्या फोडीही घालायच्या आहेत. खाताना मध्ये मध्ये आंब्याची फोड आली की खूप छान लागते. आता पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिट याला असं परतलं की आपला राजेशाही सोनेरी आंब्याचा शिरा तयार. रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमच्या कुटुंबाबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. हा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा आता गॅस बंद करून झाकून ठेवायचा आहे आणि 5 मिनटं याला असंच झाकून राहू द्यायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे आपण सर्व करायचं आहे. आज मी माझ्या घरच्यांना आईस्क्रीम बोल्समध्ये हा शिरा सर्व करते आहे. वाटीने मूद पाडली आहे. बाजूला उभ्या उभ्या आंब्याच्या फोडी, थोडे बदामाचे काप आणि पुन्हा चौकोनी आंब्याच्या फोडी ठेवून मी हा सर्व करणार आहे. तर कसा वाटला हा राजेशाही सोनेरी शिरा ते मला जरूर सांगा. तुम्हीही करून बघा आणि आवडला की नाही ते मला कळवा.